सांगितलं त्या महाराष्ट्रामध्ये आम्ही आमची भाषा विसरतोय, आमचं सत्व घालवतोय, आमचा स्वाभिमान घालवतोय. एक बाबासाहेब पुरस्कार ज्यावेळेला होतात ना त्याला उरतात फक्त जिवंत प्रेत. तुम्ही जिवंत प्रेतांसारखे असता कामा नाहीत. हा महाराष्ट्र आहे, देशाला महाराष्ट्र, त्याची स्वतःची दशा होता कामा नये. तुम्ही जिवंत असलं पाहिजेत, तुम्ही मोठे झाले पाहिजेत, पण महाराष्ट्र होता कामा तुम्ही. इतरांच्या आहारी जाऊन नुसत्या फक्त जमिनी देऊन टाकायच्या, दुसरे उद्योग येत आहेत, बाहेरची माणसं येत आहेत. इथे महाराष्ट्रावरती तुम्ही विरोधात. अहो गुजरात मध्ये आता म्हटलं ना, दोनदा बिहारांना हाकलून दिले. पहिल्या वेळेला 20,000 लोकांना हाकलून दिले. 20,000 लोक. कोणी ते आंदोलन केलं होतं, तो काय नाव त्याचं आमदार, त्याने आंदोलन केलं गुजरातमध्ये. बातम्या नाहीत. बिहारी लोकांना हाकलून दिले, जवळपास 20,000 लोकांना हाकलून दिले. त्या अल्पेश ठाकूरला नंतर भारतीय जनता पक्षामध्ये घेतलं गेलं आणि त्याच्यानंतर त्या अल्पेश ठाकूरला मध्ये 20,000 हाणसाला गुजरातमध्ये जर समजा सत्कार होतो, मग जेव्हा राज ठाकरे बोलतो तो संकुचित कसा असतो. आता पण म्हणजे आपापली राज्य कशी व्यवस्थित ठेवतात बघा, आणि आमच्या राज्यामध्येच फक्त हे गोंधळ घालायला येत आहेत की तुम्ही हिंदी शिकली पाहिजे, बाहेरच्या राज्यातल्या लोकांना घेतलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी आता सुरू आहेत. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, मी ज्याला इथे सभा घेईन त्याला मी बाकीच्या इतर सगळ्या गोष्टी बोलीनच, परंतु आजच्या या जयंतरावांच्या आमंत्रणाच्या निमित्ताने तुमच्या पक्षाच्या वर्धापन दिनाच्या तुमच्या समोर येता आलं. 2 शब्द तुमच्या समोर मला बोलता आले. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती, हात जोडून विनंती आहे की जागे राहा, कान डोळे उडे ठेवा, सतर्क राहा, आपला महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका, एवढीच फक्त विनंती करतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राजसाहेब. आपण आपल्या मनोगतातून मराठी मनाला साथ घातली त्याबद्दल मनपूर्वक आभारी आहे. राजसाहेबांना शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सारे पदाधिकारी